महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शेतकऱ्यांच्या बैलगाडा मोर्चा शिंदखेडा तहसील कार्यालयात दणाणला। विमा कंपनीच्या दिरंगाईवर प्रशासनाची चाबूक। खरीप हंगामातील पीक विम्याचे दावे मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज शिंदखेडा शहरात भव्य बैलगाडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले। जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील सोनू फौजी यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा भगवा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला। शेकडो शेतकरी बैलगाड्यांसह या आंदोलनात सहभागी झाल्याने शहरात आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली। खरीप हंगामातील पीक नुकसानीचे दावे मंजूर होऊनही विमा कंपनीकडून रक्कम वितरणास होत असलेल्या दिरंगाईमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी बैलगाडा मोर्चाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला। मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत प्रशासन आणि विमा कंपनी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी शेतकरी महेंद्र गोकुळ पाटील आणि अभिमन पाटील यांनी प्रलंबित पीक विमा प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि मंजूर झालेली विमा रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी त्यांनी केली। मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर तहसीलदार नितीन कुमार देवरे, तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली। यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद साळुंखे यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले। शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अशा कठोर शब्दात त्यांनी कंपनीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली। तसेच येत्या 1 महिन्याच्या आत होता शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा रक्कम जमा झाली नाही तर दिरंगाईत जबाबदार असलेल्या विमा कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील असा सक्त आणि स्पष्ट इशारा तहसीलदार देवरे यांनी दिलाय। प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता विमा कंपनीकडून काय पावले उचलली जातात आणि शेतकऱ्यांना न्याय कधी मिळतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेचे आंदोलनकर्त्यांनी स्वागत केले असून दिलेल्या मुदतीत विमा रक्कम न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे। यावेळी शिंदखेडा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील, शिंदखेडा। तहसील कार्यालय या ठिकाणी बैलगाडा मोर्चा काढण्यात आला होता। या ठिकाणी 2025 खरीप पीक विमा हा इच्छित शेतकऱ्यांना भेटला आहे। त्या अनुषंगाने 1 वर्षापासून शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटलाच नाहीये। त्या विषयाने तहसील महोदय यांनी कृषी अधिकारी यांना त्यांच्या याच्याने झापून 1 महिन्याचा कालावधी दिला आहे की शेतकऱ्यांना येत्या 1 महिन्यामध्ये पीक विमा यांच्या खात्यात पडायला पाहिजे, अन्यथा आम्ही या 12 जुलैला इथं उपोषणला बसणार असं आम्ही त्यांना या स्पष्ट शब्दात सांगितलं आहे। यावेळी तहसीलदारांनी देखील तहसीलदारांनी सुद्धा या पीक विमासाठी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।